महाराष्ट्रामध्ये असे अनेक स्कॅम चालू आहेत. त्यामधील काल आपण एक एपिसोडमध्ये सांगितलं होतं की लग्नाचा स्कॅम, की लग्नासाठी मुलांकडून कशा प्रकारे पैसे घेतले जातात किंवा त्या पालकांकडून कसे पैसे घेतले जातात आणि त्या पालकांच्या भावनेचं कसं खेळलं जातं, हा एक आपला व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ जर बघितला नसेल तर वर मी आय बटनवर तो व्हिडिओ शेअर करतो तुम्ही तो व्हिडिओ तिथून बघू शकता. नमस्कार मंडळी, मी सूर्य निकम ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्ही जर या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर पहिल्यांदा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ जे टाकले जाते ते तुम्हाला पहिल्यांदा बघायला मिळतील. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अजून एक स्कॅम चालू आहे, जो की ट्रेडिंगच्या नावावर चालू आहे, जसं शेअर मार्केटच्या नावावर चालू आहे. शेअर मार्केटमध्ये आपल्या तरुण मुलांना एक कमी वेळात जास्त पैसे कसे मिळवायचे याचे नवनवीन व्हिडिओ इंस्टा, फेसबुक, युट्यूबला दाखवले जातात. इंस्टा, फेसबुक यावर रील टाकून ते प्रत्येक जण सांगत आहे की कमी वेळामध्ये करोडपती कसं व्हायचं. तर मित्रांनो, असं कोणताही प्लॅटफॉर्म नाही की जो कमी वेळेत तुम्हाला करोडपती होऊन देऊ शकतो. प्रत्येक गोष्टीसाठी काही कालावधी असतो, प्रत्येक गोष्टीसाठी काही शिक्षण असतं. ते शिक्षण घेतल्याशिवाय तुम्ही कमी वेळामध्ये श्रीमंत होऊ शकत नाही. काही टेक्निकल स्किल असतात, जे स्किल तुम्ही घेणं गरजेचं आहे. जसं की शेअर मार्केट हा कोणता जुगार नाही. शेअर मार्केट हा एक प्रोफेशनल बिझनेस म्हणूनच धरला जातो. पण या बिझनेसचा धंदा कसा करून ठेवलाय त्याची भरपूर उदाहरणे आपल्या आसपास बघायला मिळते. शेअर मार्केटच्या नावाखाली नवनवीन क्लासेस विकले जातात. तुम्हाला इन्स्टा किंवा टेलिग्रामवरून लिंक देऊन तुम्हाला शेअर मार्केट संबंधी नॉलेज देऊ म्हणून. आणि महाराष्ट्रात तरुण मुलांचा एक नवीन मोठा प्रश्न निर्माण होतोय की कमी वेळामध्ये त्यांना श्रीमंत व्हायचे. मित्रांनो, कोणत्याही गोष्टीला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. कमी वेळात कोणीही श्रीमंत होऊ शकत नाही. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की असं कोणत्याही स्कॅममध्ये फसण्या अगोदर तुम्ही थोडे टेक्निकल नॉलेज घेणं गरजेचं आहे. कोणत्याही फील्डमध्ये उतरताना त्या फील्डचा पूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि अभ्यास करून उतरल्यानंतर तुम्हाला येणारी संकटे फार कमी होऊन जातात. त्यामुळे मित्रांनो, जर शेअर मार्केट असो किंवा कोणतेही क्षेत्र असो डिजिटल दुनियेतील, ते तुम्हाला श्रीमंत नक्कीच बनवते. पण तिथे तुमचे पेशन्स चेक केले जातात. आज यूट्यूब चॅनल चालू केलं आणि एका महिन्यामध्ये तुम्हाला पेमेंट चालू होईल असे जे नवनवीन टिप्स सांगितले जातात ना आपल्या आसपास, ते कोणतेही टिप्स खरे नाही. शेअर मार्केट करणं ही कोणती वाईट गोष्ट नाही, पण शेअर मार्केटचा अभ्यास करून तुम्ही एक चांगले अर्निंग कमवू शकता. तर शेअर मार्केट संबंधी जे स्कॅम असतील किंवा शेअर मार्केट संबंधी तुम्हाला कोण सांगत असेल की कमी वेळामध्ये करोडपती करतो, तर असे कोणतेही भूलथापांना बळी पडू नका. तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.